आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये जो वाघ मागील 3 महिन्यापासून धुमाकूळ घालतोय त्या वाघाला पकडण्यासाठी वन विभाग सपशेल लोटांगण घेत आहे। त्यासाठी आम्ही या वन विभागाला जाग आणण्यासाठी मागील 7 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं की 7 दिवसात वाघ पकडा व धाराशिव जिल्ह्यातील जनतेला व प्राण्यांना एक योग्य दिलासा द्या। त्याच्यासाठी अल्टिमेटपूर्व एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात आम्ही स्पष्ट नमूद केलं होतं की 7 दिवसात जर वाघ नाही पकडला तर येणाऱ्या 7 दिवसानंतरच्या कार्यवाहीत आम्ही आंदोलन करत असताना यांना कागदी वाघ भेट देऊ। आज आम्ही यांना कागदी वाघ भेट देण्यासाठी आलो होतो। त्या दिवशीही या ठिकाणचे अधिकारी या वेळेस गैरहजर होते आणि आताही गैरहजर आहेत। त्या दिवशीही शुक्रवार होता, आजही शुक्रवार आहे। नेमकं हे अधिकारी झुम्मा कुठं जातात हे आणखीन पण गुलदस्त्यातच आहे। का तर मागील काळात मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की यांचं जर कॉल रेकॉर्ड त्यांच्या जायच्या याच्या रस्त्यावरचं टोलनाक्याचं CCTV फुटेज जर तपासलं तर आपल्याला स्पष्ट समजेल की हे महिन्यातून 1 किंवा 2 वेळेस येतात, सह्या करून जातात। असा हा यांचा प्रवास आहे। आपल्याला त्यांच्या प्रवासाविषयी त्यावेळेस पण सांगितलं होतं की खाजगीत जायचं नाही, त्यांच्या कामात पण खाजगीत जायचं नाही। परंतु या जिल्ह्यातली जनता जी भयभीत झालेली आहे त्या जिल्ह्यातले एक सजग जागरूक नागरिक म्हणून मी त्यांना निवेदनातून एक कुठंतरी जाग आणण्यासाठी निवेदनाचा प्रयत्न केला होता की जाग येईल आणि ते कार्यवाही करतील। परंतु 7 दिवसात त्यांच्याकडून कसलीही प्रकारची ठोस कार्यवाही झाली नाही। आणि मागील काळामध्ये या चालू महिन्यातच फेब्रुवारीच्या 4 तारखेला एक लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती की बाबा या ठिकाणी राज्यात वाघाच्या तस्करी करणाऱ्यांच्या टोळी सक्रिय झालेल्या आहेत। मला तर दाट संशय असा यायला लागला की या पूर्ण राज्याचं लक्ष पत्रकारांचं असेल, वन्यजीवप्रेमी लोकांचं असेल, या येडशी परिसरावर लावायचं आणि इतर ठिकाणच्या वाघाची तस्करी करायची। का तर आजपर्यंत या जिल्ह्यात बघितलं तर बऱ्याच वेळेस या जंगलातली वृक्षतोड फॉरेस्ट डिपार्टमेंटनं केलेली आहे आणि संबंधित तस्कराच्या मार्फत त्याची विक्री केलेली आहे। तसंच मुरुम असेल, गौण खनिज असेल, त्याची पण विक्री यांनी केलेली आहे। ते वेळोवेळी आम्हाला या ठिकाणच्या प्रिंट मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास येत आहे, ऐकण्यात येत आहे, पाहण्यात येत आहे, वाचण्यात येत आहे। त्याच धर्तीवर या वेळेससुद्धा नक्कीच मला दाट संशय येत आहे की तस्करी करण्यासाठी या एकाच वाघावर लक्ष केंद्रित करायचं आणि इतर ठिकाणच्या वाघाची तस्करी करायची। मी यासाठी यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या, वन विभागाचे विभागीय अधिकारी असतील, DCF असतील, CCF असतील, यांची रीतसर CDR कॉल डिटेल्स जे असतील त्या तपासण्याची मागणी मी केंद्रीय गुप्तचर विभाग व राज्य गुप्तचर विभागाकडे रीतसर लेखी निवेदनाद्वारे सुद्धा करणार आहे। त्याच्यातून सुद्धा आणखीन यांचे काळे पांढरे धंदे नक्कीच उघड होतील। परंतु त्याच्यापूर्वी यांनी या वाघाला तात्काळ पकडावं, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन नक्की करू। या 7 दिवसात जर वाघ नाही पकडला तर यांचं वरिष्ठ विभागीय वन अधिकारी प्रादेशिक कार्यालय धाराशिव यांना बेश्रमाच्या झाडाचा फाटा भेट देऊन निषेध करू। त्या उपरही तिथून पुढे 15 दिवसामध्ये म्हणजे 14 मार्चपर्यंत जर नाही वाघ पकडला तर वन मंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत डायरेक्ट एक सुंदर पवित्र भेट, गाढव भेट त्यांना देऊ। आणि ही गाढव भरती जी यांनी केलेली आहे त्यांना नक्कीच कुठंतरी भाग पाडू की यांचे प्रमोशन असतील, हे प्रमोशन थांबवण्यासाठी या ठिकाणी ते त्यांच्या सर्व्हिस बुकला नक्कीच नोंद करतील। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।